नमस्कार मित्रांनो, डी मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश देवाने. तुम्ही टायटलला पाहिलं असेल, थंबनेलमध्ये पाहिलं असेल की 72 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार, त्यासाठी प्रोसेस काय करावं लागणार आहे? कारण 100% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 72 तासात पैसे पडणार आहेत. 72 तासाच्या आत पैसे पडणार आहेत. त्यासाठी काय काय करावं लागणार आहे सर्व आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं ह्याच्यामध्ये शेतकरी कोणत्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे ते बी आपण पाहणार. नेमकं किती रक्कम मिळणार आहे ते बी पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. जर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जर पाहिलं तरी नुकसान भरपाईचे अनुदान आहे. नुकसान भरपाईचं अनुदान मंजूर झालेलं आहे. अवकाळी, अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर परिस्थिती ह्याच्यामध्ये अनुदान आहे. आणि त्याच सोबतच दुष्काळी अनुदान सुद्धा आहे. ह्याच्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अनुदान वितरित करण्यास सुरू झालेलं आहे. तिथून काही जिल्ह्याची आपली पैसे यादी उपलब्ध आहे, ते तुम्हाला सांगतो यादी कशी पाहिजे ती. परंतु ह्याच्यामध्ये जर आपली यादी आली असेल, म्हणजे आपल्या जर तलाट्याने आपल्याला यादी दिली असेल किंवा कृषी सहाय्यकांना जर यादी दिली असेल, तर त्या माध्यमातून आपल्याला केवायसी करायची. जर आपण केवायसी केली तरच आपल्याला अनुदान मिळणार, नाही तर अनुदान मिळणार नाही. पहिलं काय व्हायचं की न केवायसी करता आपल्याला अकाउंटला पैसे पडायचे. तर अशी प्रोसेस आलेली नाही. आता नवीन पद्धत आलेली आहे, तर आपल्याला केवायसी करावं लागणार आहे. तर केवायसी कुठं करायचं? केवायसी आपल्याला आपल्या सेवा केंद्रावर करायची आहे. त्या अगोदर आपल्याला व्हीपीन नंबर, म्हणजे विशिष्ट नंबर हा आपल्याला कृषी सहाय्यकाकडून किंवा तलाट्याकडून आपल्याला नंबर घ्यायचा आहे. तो नंबर घेऊन आपल्याला केवायसी करायची आहे. केवायसी केल्यानंतर आपल्याला 72 तासाच्यात ही रक्कम मिळून जाते. ह्याच्यामध्ये असे सांगण्यात आलेलं आहे की ही फक्त केवायसी आपल्या सेवा केंद्रावरच करायची, कारण फक्त ही केवायसी आपल्या सेवा केंद्रावरच होती. बाकी कुठल्याही दुकानावर कुठेही जाऊन केवायसी करू नका, कारण ही केवायसी म्हणजे अंगठा लावणं म्हणजे आधार कार्ड सोबत ही सर्वात मोठी बाब असते. त्याच्यामध्ये काही शेतकरी अडचण देऊ शकतात. अशी ज्या गोष्टी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगतो की ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप ऑनलाईन केलेला आहे, त्या शेतकऱ्यांना फेक मेसेज यायला सुरू झालेला आहे की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, पूर्ण 3 HP 5.5 अशा HP मोटर सांगत आहे, ते तुमचं सिलेक्ट झालेलं आहे तुमचं नाव, त्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा फॉर्म भरून घ्या. असेच काही बी फेक मेसेज आले तुम्ही मेसेज पाहू शकता. अशामुळे अशा गोष्टी सावधान राहा. आपल्या सेवा केंद्रावर जवळच्या तिथंच केवायसी करून घ्या. तर केवायसी 2 प्रकारे होऊ शकते. एक OTP मार्फत, म्हणजे मोबाईल नंबर लिंक असतो आधार कार्डला, तर ती OTP माध्यमातून होती, नाहीतर आपला अंगठा लावून सेव होते. असे 2 प्रकारे केवायसी होती. तुम्ही केवायसी केल्यानंतर 72 तासाच्या तुमच्या अकाउंटला पैसे जमून पडून जातात. ह्याच्यामध्ये कोणती अडचण येत नाही. पण तुमच्या यादीत गावातली यादी आली असली पाहिजे. यादी आली असेल तुम्ही प्रोसेस करून घ्या. तर अशा प्रकारे सविस्तर माहिती होती. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. जर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती नसतो आपल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी बंधू.